कधी कधी आयोग आपल्याला असे प्रश्न विचारतात की हे प्रश्न कुठून आले आहेत याचा आपल्याला संदर्भ लागत नाही, पण तरीही आपल्याला असलेल्या थोड्याशा माहितीच्या आधारे अशा प्रश्नांच्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचंच असतं. ह्यातलंच एक उदाहरण मी दाखवत आहे. हा जो समोरचा क्वेश्चन आहे तो कंबाईन्ड पूर्व परीक्षा 2017 क्वेश्चन आहे इकॉनॉमिक्सचा. हा प्रश्न क्रमांक आहे 58, क्वेश्चन सेट ए मधला. प्रश्न वाचते, कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटी साठी 5% दर व 7% राज्य जीएसटी साठी असावा अशी शिफारस केली होती? पर्यायामध्ये आहे 11वा वित्त आयोग, 12वा वित्त आयोग, 13वा वित्त आयोग आणि नीती आयोग. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कोणता वित्त आयोग. वित्त आयोग विचारल्यामुळे आपला नीती आयोग हा पर्याय तर इथंच कॅन्सल झाला. वित्त आयोगांमध्ये आपल्याकडे आता उरलेत 11वा, 12वा, 13वा. 11वा वित्त आयोग जो आहे तो खुसरो सरांचा होता. 12वा वित्त आयोग रंगराजन सरांचा आहे आणि 13वा वित्त आयोग केळकर सरांचा आहे. जीएसटी आपल्याकडे आला 2017ला. जीएसटी लागू करावा अशी शिफारस केली होती एका कर सुधारणा समितीने. जी कर सुधारणा समिती 2002 ची आहे आणि त्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष होते केळकर सर. त्याच केळकर सरांचा हा 13वा वित्त आयोग आहे. ह्या पर्यायानुसार पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं, म्हणजे केळकर सरांचा 13वा वित्त आयोग आणि 2002 ची कर सुधारणा समिती केळकर सरांच्या अध्यक्षतेखाली. ह्यानुसार पर्याय क्रमांक 3 येतं आणि आयोगाने दिलेलं उत्तर हे पर्याय क्रमांक 3च आहे.